नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक असा भाग आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता संपदा ही तिच्या बेडरूममध्ये सगळी काही साखरपुड्याची तयारी करून आवरून बसलेली असते. इकडे आता संपदाला रॉकीची आठवण येते. संपदा मनाशी बोलते की हे काय, मी किती वेळची आवरून बसले पण रॉकी का आला नाही अजून. आणि असे म्हणत आता संपदा ही रॉकीला फोन लावते, पण आता रॉकी काही संपदाचा फोन उचलत नसतो. इकडे आता संपदा अस्वस्थ होते आणि विचार करते की हे काय, कधीपासून मी तयार होऊन बसले, रॉकीचा फोन रॉकी उचलतच नाही आणि काय झालं असेल अशा विचाराने संपदा आता अस्वस्थ होते. तर तेवढ्यात आता इकडे उर्मिला तिथे येते आणि म्हणते, काय झालं ग संपदा, एवढी अस्वस्थ काय झालीस तू. संपदा म्हणते की बघ ना ग आई, मी कधीपासून आवरून बसले पण रॉकीचा अजून पत्त्या नाहीये आणि त्याला मी फोन लावायचा प्रयत्न करते, फोन सुद्धा उचलत नाहीये तो. उर्मिला म्हणते की संपदा तू शांत हो बरं, किती काळजी करशील आणि अशा कार्यक्रमामध्ये वेळ हा होतच असतो. संपदा म्हणते की तरीसुद्धा काकू रात्री मला म्हणत होते रॉकीला आणायला तू गाडी पाठव म्हणून, पण मीच ऐकलं नाही आणि मीच शिवाला पाठवलं, मला वाटलं रॉकी बाईकवरून येईल. इकडे आता भाऊ लक्ष्मण आणि आशू सगळेजण पाना गँगसोबत आता सगळी तयारी करून बाहेर रॉकी येण्याची वाटच बघत असतात. आता तेवढ्यात गुरुजी तिथे येतात आणि गुरुजी येता क्षणी इकडे आता माझ्या हा गुरुजींकडे बघतो आणि म्हणतो की गुरुजी आले पण अजून नवरदेवाचा तपासच नाही आहे. इकडे आता आशू म्हणतो की हे बघा तुम्ही काही काळजी करू नका, नवरदेव आता येईलच. गुरुजी म्हणतात मग ताबडतोब नवरदेवाला बोलवा बरं. आशू म्हणतो की शिवाला फोन लावलाय पण शिवा काही फोनच उचलत नाहीये. माझ्या म्हणतो हे बघ तू काही काळजी करू नकोस, मला खात्री आहे की शिवाना लवकरात लवकर आपल्या रॉकीला घेऊन येईल. इकडे बेडरूममध्ये आता संपदा हातावर हात धरत हात चोळत आता रॉकीची देवासारखी वाट बघत असते. आणि पटकन आता पुन्हा संपदा तिचा मोबाईल घेते आणि रॉकीला फोन लावते. आता संपदा अस्वस्थ होऊ लागते, रॉकी कधी येईल असं संपदाला झालेलं असतं. आणि पटकन आता संपदा मनाशीच बोलते, अरे रॉकी कुठं अटकलाय, ये पटकन सगळेजण तुझी वाट बघतायत. आणि तेवढ्यात आता संपदाला बेडरूममध्ये मोठ्या आवाजात आता ॲम्ब्युलन्सच्या हॉर्नचा आवाज येतो. आता संपदा घाबरते, पटकन आता तिच्या रूममधून संपदा ही पळतच बाहेर येते. इकडे आता सगळेजण उभा असतात आणि ॲम्ब्युलन्सचा आवाज ऐकून आता सगळेजण डचकतात. संपदा पळत पळतच बाहेर येते आणि त्या सगळ्यांकडे आता संपदा बघू लागते. पटकन आता संपदा ही भाऊ शेजारी आणि आशू शेजारी येऊन उभी राहते. सगळेजण आता समोर बघत असतात. ॲम्ब्युलन्स आता त्यांच्या समोर येऊन थांबून शिवा आता ॲम्ब्युलन्समधून रॉकीची बॉडी आपल्या हातात घेते आणि रॉकीला उचलून, रॉकी हा बेशुद्ध अवस्थेत आता शिवा ही रॉकीला उचलून सगळ्यांच्या समोर घेऊन येऊ लागते. रॉकीची ती अवस्था बघताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. रॉकीच्या डोक्यातून रक्त येत असते, रॉकी बेशुद्ध पडलेला असतो आणि रॉकीची हालचाल आता थांबलेली असते. आता रॉकीची ती अवस्था बघताच आता संपदाला मोठा धक्का बसतो आणि मोठ्याने रॉकी असे संपदा ओरडते आणि खाली पडू लागते. सगळेजण आता संपदाला धरतात आणि पटकन आता शिवा ही रॉकीला सगळ्यांच्या समोर खाली ठेवते. सगळेजण आता रॉकीला घोळका करतात, रॉकी रॉकी असे म्हणत सगळेजण घाबरतात. आणि आशू म्हणतो की काय झालं शिवा, तू काही बोलत का नाहीयेस. आशू म्हणतो की शिवा अगं काय झालं, रॉकीला कसं एवढं लागलं, काय झालं सांग ना. शिवा आता काहीच बोलायला तयार नसते. आणि आता मात्र पाना गँग आता सगळेजण रॉकीला उठवण्याचा प्रयत्न करतात. पाना गँगला वाटत असतं की हे सगळं रॉकी मुद्दामवरूनच करतो. हसतच आता माझ्या म्हणतो की हे बघ अरे असं काय करताय. तर आता सायनल सर म्हणतो की अरे रॉकी उठ ना, आम्हाला माहिती तू मज्जा करतो आणि बस झालं बरं आता नाटक, चल उठ. शिवा काहीच बोलत नसते. मोठ्याने आशू ओरडतो, अगं शिवा बोल ना, तू काय झालंय ते तरी सांग. आणि लगेच आता शिवाच्या डोळ्यासमोर ते चित्र येतं ज्या वेळेस तो टेम्पोवाला पाटला करत समोरून येत होता आणि ज्या वेळेस आपण बाईकवरून रॉकीला आणायला चाललो होतो त्याच वेळेस आता टेम्पो आपल्या अंगावरून जाणार एवढ्याच आता रॉकी तिथे येऊन रॉकीने आता शिवाला बाजूला लोटलेलं असतं आणि स्वतः आता रॉकी टेम्पो खाली आलेला असतो. आणि रॉकी आणि टेम्पोची आता जबर धडक होऊन त्यामध्ये रॉकी आता बाजूला पडलेला असतो. हे सगळं शिवाच्या डोळ्यासमोर येते. आणि रॉकीला बघता क्षणी आता शिवा पटकन तिची बाईक थांबवते, स्टँडवर लावते आणि टेम्पोवाल्याला म्हणते की ये थांब. पण घाबरून तो टेम्पोवाला आता त्याचा टेम्पो सुसाट घेऊन निघून जातो. इकडे आता शिवा रॉकीला बघते. आता शिवा रॉकीला उठू लागते. शिवा म्हणते हे बघ संपदा तिकडे वाट बघते, रॉकी आपल्याला तिकडे जायचंय. रॉकीला आता खूप रक्तस्राव झालेला असतो, रॉकीच्या डोक्याला मार लागलेला असतो. शिवा रॉकीला उठू लागते पण रॉकी आता काहीच बोलत नसतो.
म्हणते की रॉकी आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं, तू लवकर बरा होणार आहेस, तू काही काळजी करू नको असे म्हणत आता शिवा पटकन रॉकीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाते. पटकन आता डॉक्टर रॉकीची ती अवस्था बघून रॉकीला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात आणि थोड्या वेळानंतर आता डॉक्टर बाहेर येतात आणि लगेच आता शिवा डॉक्टरकडे बघते आणि म्हणते काय झालं डॉक्टर. डॉक्टर आता शिवाकडे बघून नकारार्थी मान हलवतात आणि त्याच वेळेस आता रॉकीने हे जग सोडलेलं असतं हे डॉक्टरना आता शिवाला सांगायचं असतं. शिवा ती समजून चुकलेली असते आणि शिवाच्या डोळ्यासमोर ती सगळी घटना येते आणि इकडे आता शिवा ती सगळी हकीकत आता सगळ्यांना सांगता क्षणी सगळेजण आता हाय मोकलून रडू लागतात. शिवा म्हणते की मला माफ करा, मला रॉकीला नाही वाचवता आलं. आणि त्यानंतर आता रॉकी हा मेलेला असतो आणि सगळेजण आता रॉकीचे अंत्यसंस्कार करण्यासाठी आता जमलेले असतात. आणि आता रॉकीला अग्नी देण्यासाठी आशू आता शिवाचा हात धरतो आणि शिवाच्या हातात आता आशू लाकूड देतो आणि म्हणतो की शिवा. आता पटकन आता आशू शिवाला पुढे आणतो. रॉकी आता समोर असतो आणि लगेच आता आशू हा रॉकीला हात जोडतो. शिवाच्या तोंडून मात्र शब्दही फुटत नसतात आणि रॉकीची ती भयानक अवस्था बघून आता संपदाला धीर धरत नसतो आणि पटकन आता संपदा ही सगळ्यांचा हात झिटकारून रॉकीकडे पळत सुटते. पुन्हा आता भाऊ लक्ष्मण सगळेजण आता संपदाला धरतात. रॉकीकडे बघत मोठमोठ्याने संपदा ओरडत असते, रॉकी उठ, रॉकी मला सोडून जाऊ नकोस. पण रॉकी आता हे जग सोडून गेलेला असतो आणि त्याच वेळेस इकडे साखरपुड्यामध्ये सगळेजण तिकडे असताना इकडे आता देसाईंच्या घरामध्ये मस्तपैकी आता कॉटवरती सुहास हा आता हसतच आता झोपलेल्या स्थितीत असतो आणि तेवढ्यात शांता काकू आता जेवणाचे पंचपक्वान्नाचे ताट घेऊन आता सुहासकडे येते आणि लगेच आता सुहासच्या पुढे हसतच ताट करत म्हणते की पोरा, तुला भूक लागली असेल, खाऊन घे अगोदर. आणि पटकन आता शांता काकू ते ताट आता सुहासकडे देते आणि सुहास प्रेमाने ते जेवण जेवू लागतो. शांता काकू आता सुहासच्या शेजारी बसते आणि म्हणते की कशाला काल साखरपुड्यापासून तयारी करायला लागला, काही तुला खातासुद्धा आलं नाही आणि किती त्रास झाला असेल, उपाशीच होता तू, खा आता. आणि तेवढ्यात आता सुहास म्हणतो की आई, जर खूप काही मिळवायचं असेल ना त्यासाठी खूप काही करावं लागतं आणि ती शांता काकू दुसरी तिसरी कोणी नसून सुहासची आई असल्याचे सत्य आता समोर आलेलं असतं. सुहास म्हणतो नाहीतर ती माझी बिनडोक बायको, तिच्यापासून लपून काहीतरी करायचं म्हणजे डोक्याला त्रास आहे. शांता काकू म्हणते की नाहीतर काय, एकदम बिनडोक आहेत ती. आणि आता शांता काकू म्हणते काय रे, माझ्यासाठी सून चांगली पारखून बघायची ना. आता वर हात करत ते वैभव दाखवत सुहास म्हणतो की आई, सून मी पारखूनच घेतली. तर शांता काकू हसू लागते आणि लगेच आता सुहास म्हणतो की आई, भाजी तर अप्रतिम झाली, तूच बनवलीस ना. तर तेव्हा आता शांता काकू म्हणते की हो मीच बनवली, कामं करू करू माझं कंबरडं गेलं असे म्हणत आयटीत ती शांता काकू आता सोप्यावरती बसते. आणि त्यानंतर विचार करत सुहास म्हणतो की आई, पण ती शिवा पुन्हा एकदा खरंच वाचली बरं का. विचार करत आता शांता काकू म्हणते की हो वाचली, पण सुहास तुला एक सांगू का, ती वाचायलाच हवी होती. सुहास आता शांता काकूकडे बघतो आणि आता तिला ना असं कसं आपण जाऊ देऊ, तिचा तो प्यादा आपल्याला उडवायचा नव्हता पण तो उडाला, आता त्याला आपण काय करणार, असे शांता काकू बोलते. दगडी काळजाची शांता काकू आता सुहासच्या समोर आलेली असते. शांता काकू म्हणते की अलगत अलगत असेच करून सगळे प्यादे उडवायचे आणि मग तिला मरण द्यायचं. सुहासला आता शांता काकूची आयडिया आवडलेली असते आणि ते ऐकताच आता सुहास म्हणतो की आई, खरंच तो डेंजर आहे बरं का. तेवढ्यात आता शांता काकू म्हणते की त्या पोराने आपलं बोलणं ऐकलं नाही, मला कळलंच नाही, कधी तो आपल्या पाठीमागे येऊन उभं राहिलं ना ते कळलंच नाही रे सुहास. सुहास म्हणतो की नशीब माझं लक्ष गेलं म्हणून, नाही तर तो सटकला असताना आपले खूप वादे झाले असते आई. शांता काकू म्हणते की त्याचा पाठलाग तू कसा केला ते सांग ना. तर सुहास घडलेली हकीकत आता शांता काकूला सांगतो. ज्या वेळेस आता शांता काकू आणि सुहास आता घराच्या बाहेर आलेले असतात आणि त्याच वेळेस आता सुहासने शांता काकूला सगळं सांगितलेलं असतं. आज शिवाचा गेम वाजणार, शिवा का घराबाहेर पडली, टेम्पोवाल्याला त्या चौकात मी थांबूनच ठेवलंय आणि आज शिवा कायमची या जगातून जाणार. हे आता सुहास शांता काकूला सांगत असतानाच पाठीमागून रॉकी तिथे येतो आणि त्यांचे ते बोलणे ऐकतो आणि शांता काकू म्हणते की आता आपण दोघे मायलेक ना काय करायचं हे कळायच्या आत ती ढगात पोचलेली असेल. आणि आता रॉकी ते सगळं बोलणं ऐकतो आणि लगेच शांता काकू म्हणते की त्या शिवानीला माहीत नाहीये स्वतःचाच
काल ती स्वतःच घरात घेऊन आली आणि तेवढ्यात रॉकीचा मोबाईल वाजतो आणि पटकन आता सुहासचे लक्ष रॉकीकडे जाते तर रॉकी तिथून पळत सुटतो. सुहास म्हणतो की ए थांब आणि आता सुहास हा रॉकीचा पाठलाग करू लागतो आणि सुहास आता रॉकीचा पाठलाग करत असताना रॉकी आता पळतच सुटतो आणि रॉकी आता पळत असताना आता शिवाला फोन लावतो आणि तसाच आता रस्त्यावरून रॉकी त्या जंगलाच्या रस्त्याने झाडाझुडपातून पुढे पळत असतो तर सुहास त्याचा पाठलाग करून त्याच्या पाठीमागे येत असतो आणि अखेर एका फुलाच्या खाली सुहास आता रॉकीला पकडतो आणि रॉकीला मारतो आणि त्याच वेळेस आता रॉकी पुन्हा सुहासच्या हातातून सटकलेला असतो आणि रॉकी पुढे पळतो तर समोरून त्याच रस्त्याने आता शिवा ही रॉकीला आणण्यासाठी येत असते आणि रॉकी तो टेम्पोवाला बघतो आणि आता सुहासचे बोलणे रॉकीला आठवते आणि तो टेम्पोवाला आता शिवाला मारणार हे रॉकीला समजते आणि पटकन रॉकी आता शिवा त्या टेम्पोखाली येणार एवढ्यात शिवाला पळतच येऊन बाजूला लोटतो आणि त्या टेम्पोखाली जातो आणि मोठ्याने रॉकी शिवा असे ओरडतो आणि त्यानंतर आता रॉकीने शिवाला वाचवून स्वतःचा जीव दिलेला असतो आणि इकडे आता शांता काकू म्हणते की वा खरंच माझा मुलगा खूप हुशार आहे आणि खा तू पोटभर जेव केला ना आपण कायमचा साखरपुडा त्याचा. आणि लगेच आता शांता काकू मोठ्याने हसू लागते. इकडे आता सगळी पाना गँग रॉकीचे अंत्यसंस्कार करत असतात आणि अखेरीस आता शिवासाठी रॉकीने त्याचा जीव दिलेला असतो आणि शिवाला वाचवलेलं असतं. तेव्हा आता शांता काकू आणि सुहासचे खरे सत्य कशी शिवासमोर येते हे बघण्यासाठी आणि शिवा आता शांता काकू आणि सुहासला कोणती भयानक शिक्षा देणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.